शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। प्राथमिक माहितीनुसार सोमवारी रात्री भिडे गुरुजी हे एका धारकऱ्याच्या घरी भोजनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते। रात्री साधारण 11 वाजता ते हा कार्यक्रम संपून घराबाहेर पडले। त्यावेळी माळी गल्ली परिसरातून जात असताना एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला चढवला। या कुत्र्याने संभाजी भिडे गुरुजी यांच्या पायाला कडकडून चावा घेतला। त्यानंतर त्यांना तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही। संभाजी भिडे यांचं वय सध्या 80 वर्षापेक्षा जास्त आहे। ते सध्या सांगलीत वास्तव्यास असतात। 1980च्या आसपास भिडे यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना स्थापन केली होती। सांगली, सोलापूर, सातारा, उत्तर कर्नाटकचा काही भाग, कोल्हापूर या भागात या संघटनेचं काम चालतं। संभाजी भिडे गुरुजी यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेकडून विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं। त्यांची दुर्गा माता दौड आणि गड किल्ल्यावरील उपक्रम अनेकदा चर्चेचा विषय ठरतात।